बैनर है। दादा लोकशाही को मानते थे, दादा लोकशाही को मानते थे और सबको साथ में लेके कौन सा भी डिसीजन लेना होता है साथ में लेके डिसीजन लेना है। इसके बारे में हमें कुछ मालूम नहीं, पार्टी के नेता वो डिसाइड कर लेंगे इसके बारे में, वो आपके साथ बातचीत। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पुलिस ताई बनी, ये आपको लगता है? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातला कार्यकर्ता आम्ही सगळेजण अजूनही आमचा विश्वास बसत नाही, दादा आपल्यामध्ये नाहीयेत आणि दादांशिवाय हा सगळा विचार करणं सुद्धा प्रचंड अवघड आहे, वेदनादायक आहे. पण शेवटी भावना महत्वाच्या आहेतच, तर त्याच्या पलीकडे जाऊन कर्तव्य सुद्धा फार महत्वाचे आहे. आणि दादा सातत्याने काम करत होते, शेवटचा श्वास सुद्धा हा जनतेसाठी घेतलेला आहे आणि ज्या जनतेची सेवा करण्यासाठी ते कामावर जात होते, सभेसाठी जात होते, एक क्षणही स्वतःसाठी कधी न दिलेलं हे नेतृत्व होतं. आज खऱ्या अर्थानं भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य ही जबाबदारी महत्वाची असताना वहिनींकडे ती जबाबदारी आपण देतो. महाराष्ट्रात खूप आशेने वहिनींकडे पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की देशात राज्यात आतापर्यंत अशा खूप घटना झाल्या की ज्याच्यामध्ये आपण ती जबाबदारी कुटुंबातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे देऊन खऱ्या अर्थानं जनसेवेची भावना जोपासतो. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आपण सगळे खूप भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो म्हणून आपल्याला असं वाटतं, पण शेवटी महाराष्ट्राचा विचार, ही जनसेवेची भावना आणि खऱ्या अर्थानं आलेली जबाबदारी पेलणं, मला असं वाटतं दादांना हीच आदरांजली असेल. कारण की दादांनी एक क्षण सुद्धा शांत बसले नव्हते किंवा स्वतःसाठी दिला नव्हता, जो काही वेळ आहे तो समाजासाठी दिला होता. आणि म्हणून आज जी जबाबदारी घेतली जाते ती गटनेते पदाची असेल किंवा महाराष्ट्राच्या जनसेवेची असेल तर त्या बहिणी घेतात. आपण म्हणत आहात की भावनांपेक्षा कर्तव्य जास्त महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळे सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभे आहात. मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार याच्यासह संपूर्ण पवार कुटुंब त्या ठिकाणी बारामतीमध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या सगळ्या संदर्भात कोणतीच कल्पना नाहीये, आम्हाला कुणी या संदर्भातलं कळवलेलं नाहीये, आम्ही इथेच आहोत बारामतीमध्ये. मला असं वाटतं की आदरणीय दादांनी 2.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण आलो. गेल्या 2.5 वर्षाच्या निर्णयामध्ये आम्ही सगळेजण दादांच्या समवेत राहिलो. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षामध्ये जे निर्णय झालेले ते मांडले गेलेले आहेत. मग ते आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्यांनीही मांडलेले. पण त्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही झाली, मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला समोर येतीलच, याच्याबाबत आम्हाला कोणती कल्पना नाही. पक्ष म्हणून आजचा जो निर्णय होतो तो पक्ष म्हणून होतो. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जास्त घाई केली असं म्हटलं जात आहे. मी मगाशी सांगितलं ना, आता परत सांगते की खऱ्या अर्थानं भावना आणि कर्तव्य एका बाजूला ठेवून आपण सगळं करतोय. भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देण्याची जबाबदारी वहिनी. खरं तर त्या माऊलीला सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला असेल तर त्या माऊलीला असेल. आज ते दुःख खरं पेलण्याची ताकद त्यांना मिळो, पण ते दुःख बाजूला ठेवून दादांनी जे महाराष्ट्राची स्वप्न पाहिली होती, महाराष्ट्राचा कार्यकर्ता दादांकडे ज्या भावनेने पाहत होता, आज पती नसताना पुढे येऊन आपण ते पेलण्याची जबाबदारी वहिनी दाखवतात. त्याच्यामुळे तुम्ही मी जास्त चांगलं समजू शकतो की त्या वेदना किती असू शकतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण आज त्यांना साथ देणं फार गरजेचं आहे. असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आणि देशात आपण पाहिलेले आहेत की खरं ज्योतिबानंतर सावित्रीबाई पुढे येऊन लढली, मी स्वप्न पूर्ण करेल म्हणून. अहिल्यादेवी होळकर पुढे येऊन लढल्या, मी ते स्वप्न पूर्ण करेल म्हणून. आणि आज आम्ही दादांच्या रूपात वहिनींना पाहतो. कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नाहीये. गेल्या 2.5 वर्षापूर्वी कार्यकर्ता दादांच्या पाठीशी खूप ठामपणे उभा राहिला होता. तो कार्यकर्ता आज सुद्धा वहिनींच्या रूपामध्ये आम्ही दादांना पाहतोय आणि दादांच्या कामाला पुढे घेऊन जाण्याचा हा वारसा चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आणि म्हणून कार्यकर्ते ठामपणे हे या निर्णयासमवेत आहेत, वहिनींसोबत आहोत. आणि जो शब्द, जो मूलमंत्र दादांनी आतापर्यंत जोपासला तो या माध्यमातून आम्ही जोपासण्याचा प्रयत्न. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी ही सगळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई केली, अशा पद्धतीनं सगळं हे पसरवण्याचं षडयंत्र तर नाही आहे. कारण मला वाटतं आदरणीय साहेब आणि प्रफुल्लभाई पटेल हे आपल्याला याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. पण असं मला मी तेच वारंवार सांगते की महाराष्ट्रात देशात अशी अनेक उदाहरणं घडली की त्याच्यानंतर अगदी काही ठिकाणी 24 तासात शपथविधी घरातल्या कुटुंबियांनी घेतलेले आहेत. कारण की ती एक कर्तव्य भावना असते, ती जनसेवा असते, ती समाजाची गरज असते आणि ते करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असताना मला असं वाटतं की
योग्य निर्णय, योग्य विचार करूनच घेतलेला आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाला इच्छुक होते. आता शरद पवार याच्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ आपल्याशी संवाद साधतात. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.